कोण या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार आहे? ही पेपर फुटी सिस्टीम तर आहेच आहे, पण या सिस्टीम मधले लोक जे आहेत त्यांची देखील भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरत नाही का? डेफिनेटली ठरते. म्हणजे ही एवढी महत्त्वाची परीक्षा आहे. वन नेशन वन एक्झामच्या धोरणाच्या अनुषंगाने मेडिकलसाठी दुसरी कुठलीच परीक्षा नाही. ही एकमेव परीक्षा आहे. मग तुम्ही MBBSसाठी तुम्हाला इच्छा असेल, BDS असेल, BAMS असेल, होमिओपॅथी, BHMS असेल किंवा फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी सगळ्यासाठी मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्ससाठी ही एकमेव परीक्षा आहे. ऑलमोस्ट 23 लाख विद्यार्थ्यांनी ती परीक्षा यावर्षी दिलेली आहे. आणि काही जणांनी 2 वर्ष, काही जणांनी 3 वर्ष, 4 वर्ष, 8वी पासून म्हणजे 5-5 वर्ष तयारी केलेली आहे आणि या एका दिवसासाठी. आणि जेव्हा मग असं काही होतं, तेव्हा ऑब्व्हियसली मुलांच्या मनात खूप म्हणजे मनस्ताप होतो, स्ट्रेस होतो, सगळं होतं. यामध्ये ऑफकोर्स आता काही करप्ट एलिमेंट्स NTA असू शकतील किंवा बाहेर पण असू शकतील. इट इज पॉसिबल समाजाच्या कुठल्याही घटकात ज्याला कुठेतरी असं वाटतं की ही कृती करून, पेपर लीक करून मला कुठेतरी काहीतरी पैसे कमवता येतील क्विकली. अशा प्रत्येक समाजाच्या घटकाचा कुठला ना कुठे भाग असेल. आता हे CBI इन्क्वायरी सध्या चालू आहे, त्यामुळे खरं खोटं काय ते पुढे येईलच. पण मला एक थोडा वेगळा दृष्टिकोन इथे प्रस्तुत करायचा आहे. तो असा आहे की मुळात ही पेन अँड पेपर परीक्षा जी घेतली जाते, हा मोड जो घेतला जातो या परीक्षेचा, हा आता कालबाह्य झालेला आहे आजच्या तारखेला, असं मला वाटतं. कारण कसं झालं आहे की पेन अँड पेपरची परीक्षा म्हणजे कोणतरी पेपर सेट करणार, तर शेवटी ते क्युरेट होणार, प्रूफरीड होणार आणि शेवटी मध्ये प्रिंटिंग प्रेसला जाणार. तिथे कितीतरी कर्मचारी असे आहेत. एक स्मार्टफोन प्रत्येकाकडे असू शकतो आणि आजच्या तारखेला वेगवेगळे मेथड्स आहेत कुठल्याही गोष्टीचा इमेज घेण्यासाठी. म्हणजे इव्हन आजकाल ग्लासेस आलेले आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आल्या आहेत. आता एवढे सगळ्या लोक बघणार आणि 5,000पेक्षा जास्ती सेंटर्स देशभर. त्यामुळे हे पेपर्स प्रिंट होऊन वेगळ्या वेगळ्या भागात भारताच्या जाणार आणि तिकडे तो पेपर ॲडमिनिस्टर होणार. म्हणजे लीक होण्यासारखं खूप आहे. म्हणजे इवन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द एक्झाम. आणि त्याच्या आधी ऑफकोर्स जर कुठले करप्ट एलिमेंट्स असतील एजन्सीमध्येच NTAच्या, तर ते तर पेपर फोडू शकतातच. म्हणजे एक पेपर सेट करतानाच ते शेअर करू शकतात आणि आजकाल कम्युनिकेशन आणि कुठली गोष्ट व्हायरल व्हायला काय वेळ लागत नाही. त्यामुळे पेन अँड पेपर परीक्षा आजच्या तारखेला हे सॅक्रोसॅन्क्ट नाही आहे. म्हणजे ह्याच्यानी काही कुठल्याही एजन्सीला तो कितीही चांगला चेअरमॅन असू शकतो, शिक्षण मंत्री किती चांगला असू शकतो, विथ द बेस्ट ऑफ पॉलिटिकल इंटेन्शन्स ऑल्सो अँड बेस्ट ऑफ ब्युरोक्रेटिक इंटेन्शन्स. पेन अँड पेपर परीक्षेला असं विदाऊट पेपर लीक करणं मला तरी वाटतं अशक्यसारखंच आहे आपल्यासारख्या देशात. त्यामुळे ही परीक्षा ॲडॅप्टिव्ह टेस्टिंगने ऑनलाईन मोडमध्ये घ्यायला पाहिजे, ज्याला प्रत्येकाला एक वेगळा पेपर मिळेल. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.